महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार मिळाले आहेत असा आरोप भाजपाकडून केला जात आहे। पण आमचे सर्व 78 ठिकाणी उमेदवार आहेत, फक्त समझने वालों को इशारा काफी है असा टोला काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भाजपाला लगावलाय। सांगलीतील विविध प्रभागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते। भाजपच्या नेत्यांनी विरोधकांना 78 जागांवर उमेदवार मिळाले नाहीत असा आरोप केला होता, पण आम्ही सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत मोठा वाद आहे। राज्यातील जनता हा वाद पाहत आहे। एकाने म्हणायचं आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, तर दुसऱ्याने म्हणायचं आमच्याकडे बँक आहे। पण तिजोरीतील हा पैसा राज्यातील गोरगरीब जनतेचा आहे, हा कोणाच्या मालकीचा नाही। सर्वसामान्य जनतेच्या मालकीचा पैसा आहे, त्याची लूट कोण करत असेल तर राज्यातील जनता गप्प बसणार नाही असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय। भविष्यात महापालिका क्षेत्रात हे करणार तरी काय? भाजपची नेते मंडळी ते सांगतायत। मग महापालिकेत 2.5 वर्ष भाजपची सत्ता असताना ही कामे का केली नाहीत? खासदार भाजपचे होते, आमदार देखील भाजपचे आहेत, मग कामे का केली नाहीत? शहरातील मतदार सुज्ञ आहेत, निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देत आहेत। काँग्रेस आता महापालिका क्षेत्रात लवकरच विकासाचं स्वरूप जाहीर करणार असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले। सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाताचा पंजा आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह घेऊन आम्ही 4ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज मी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालजी पाटील आणि राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजयजी बजाज, काँग्रेसचे अध्यक्ष आणि इथले उमेदवार राजेजी नाईक या सगळ्यांना घेऊन आम्ही केलेला मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज काँग्रेस राष्ट्रवादीचेही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालेले। हा उत्साह पाहून मला खात्री आहे की खनबाग आणि हा संपूर्ण परिसर तो नेहमीच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे। या प्रभागातून 16 नंबर मधील 4चे 4 उमेदवार मोठ्या मताधिक्य निवडून येतील आम्हाला विश्वास आहे। काय सांगाल? नाही, चांगलंय ना, पण मग 2.5 वर्ष का केलं नाही हा प्रश्न आहे। खासदार भाजपचे होते, त्या ठिकाणी आमदार भाजपचे आहेत, सत्ता भाजपची आहे, त्या ठिकाणी जे काही ते काल बोलून गेले हेच ते 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करू शकले असते, का केलं नाही ह्याचा विचार लोक निश्चितपणे सांगली शहरातले करतील। सांगली शहराचे मतदार हे सुज्ञ आहेत आणि लोकांना लक्षात येतं की निवडणुकीच्या तोंडावर नुसतं हे आश्वासनाचा पाऊस नीट पाडलेला आहे। सांगलीच्या पदरात पाडून घेण्यासाठी धमक लागते राजकारणाची, आणि ती आज काँग्रेस राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक ती धमक घेऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहे। सत्तेची चाव्या आमच्याकडे, सत्ता आम्हाला घेतल्याशिवाय होणार नाही। अरे ह्यांच्यात महाराष्ट्रभर हा नुसता वाद आहे आणि महायुतीमधले किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे हे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहतायत। एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे तिजोरी, एकाने नेत्याने म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी आहे, एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक आहे। अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आहे आणि ह्या कुणाच्या ह्यांच्या मालकीचा नाही। आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या, महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी महायुतीत ते तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता ते खपवून घेणार नाही। काय आता रखडलेली कामं आहेत महानगरपालिकेत, अनेक वर्ष जे काय प्रशासक नेमला, प्रशासकाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ताधारी पक्षांनी। आज हा विषय आहे आणि सांगलीचा एक भव्य विकासाचं स्वरूप येणाऱ्या 2 दिवसात आम्ही जाहीर करतोय। तो अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। भाजपनं काल मुख्यमंत्र्यांनी बोलले की भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार उभा केले, पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देखील मिळाले नाही। उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत। समझने वाले को सिर्फ इशारा बाकी है, आमचे सगळे उमेदवार 78 ठिकाणी उभे आहेत।